नमस्कार. आज आपण पाहणार आहोत व्हेज मोमोजची रेसिपी सुरू करण्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी. सर्वप्रथम आपण 2 वाट्या कोबी बारीक चिरून घेऊ. तुम्ही हा कोबी सुरीच्या साहाय्याने चिरू शकता किंवा बटाटा किसायच्या किसणीने किसून मग सुरीने बारीक चिरू शकता. आपल्याला जी पद्धत सोपी वाटेल ती आपण वापरू शकता. आपण पाहू शकता आपला 2 वाट्या कोबी चिरून झाला आहे. आता आपण 1 वाटी गाजर किसून घेऊ. यासाठी मी येथे मध्यम आकाराचे गाजर घेतले आहे. ते व्यवस्थित धुवून पिलरच्या साहाय्याने साल काढून व्यवस्थित चिरून घेऊ. येथे माझे 1 वाटी गाजर किसून झाले आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेऊ. दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेऊ. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या कापून घेऊयात. आता 1 इंच आले किसणीच्या साहाय्याने बारीक किसून घेऊ. आता मोमोजच्या आवरणासाठी लागणारे पीठ मळून घेऊ. यासाठी येथे 1 वाटी मैदा घेऊ व त्यात चवीपुरते मीठ टाकू. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता थोडे थोडे पाणी घेऊन आपण पीठ मळून घेऊ. आपण पीठ जास्त घट्टही मळणार नाही आणि जास्त लूजही मळणार नाही. आता यात 1 चमचा तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे. तो आपण 15 मिनिटे मुरण्यासाठी झाकून ठेवू. तोपर्यंत आपण किसलेले साहित्य तेल टाकून गरम करून घेऊ. यासाठी एका कढईत 1 चमचा तेल घेऊ. त्यात चिरलेली मिरची, लसूण, किसलेले आले, कांदा टाकून थोडेसे हलवून घेऊ. आता यात किसलेला कोबी व गाजर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण पाहू शकता हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता यात चवीपुरते मीठ व पाव चमचा काळी मिरी पावडर टाकू व्यवस्थित मिक्स करून घेऊ व थंड होण्यास ठेवून देऊ. आपण हे फक्त साहित्य थोडंसं गरम करून घेणार आहोत. आपण हे शिजवणार नाही. आता आपले मिश्रण थंड झाले आहे व पिठाचा गोळाही व्यवस्थित मुरला गेला आहे. आता आपण मोमोज बनवून घेऊ. यासाठी एक गोळा घेऊ. त्याला थोडा मैदा लावून पुरीसारखे गोल लाटून घेऊ. लाटताना आपण चपातीपेक्षा थोडीशी पातळ लाटणार आहोत. जास्त जाडही नको व जास्त पातळही नको. आता यात आपण मिश्रण भरू. मिश्रण भरताना पुरीच्या आकाराचा अंदाज घ्या, नाहीतर मोमोज फुटतील. मी येथे 1 चमचा मिश्रण भरले आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोदकासारखा आकार देऊन घेऊ.
अशा प्रकारे सर्व मोमोज बनवून घेऊयात। येथे आमचे उपलब्ध साहित्यात 17 मोमोज झाले आहे। आता ते शिजवून घेऊयात। येथे मी स्टीमर घेतले आहे। त्यात पाणी टाकून उकळी आल्यावर त्यावर जाळी ठेवून देऊ। जाळी ठेवण्याआधी जाळीला तेल लावून घ्या, जेणेकरून मोमोज जाळीला चिकटणार नाहीत। आता आपण एक एक मोमोज त्यावर ठेवून झाकण लावू। 10 ते 15 मिनिटे शिजवून घेऊ, किंवा मैद्याच्या पिठाचा रंग पानेरी होईपर्यंत शिजवून घेऊया। मोमोज शिजत आहेत तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया। यासाठी मी येथे 2 टोमॅटो, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या व 2 बेडगी मिरच्या वापरणार आहे। सर्वप्रथम टोमॅटोला खालच्या बाजूने काप देऊ, जेणेकरून टोमॅटो शिजल्यावर त्यावरील साल व्यवस्थित काढून घेता येईल। आता हे सर्व एका भांड्यात घेऊ। त्यात 1 ग्लास पाणी टाकून 5 मिनिटे वाफवून घेऊ। आता हे थोडे थंड झाल्यावर टोमॅटोची साल काढून बारीक कापून घेऊ। एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन व्यवस्थित पेस्ट करून घेऊ। आपण पाहू शकता आपले मोमोज व्यवस्थित शिजले गेले आहेत व त्यांचा रंगही बदलला आहे। आता एका भांड्यात 1 चमचा तेल घेऊ व त्यात तयार केलेली पेस्ट टाकू। आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्ट व पातळ करून घ्या। आता यात चवीपुरते मीठ, अर्धा चमचा साखर व 2 चमचे टोमॅटो केचप टाकून घेऊ व हे सर्व 5 मिनिटे शिजवून घेऊ। आपण पाहू शकता आपली चटणी व्यवस्थित तयार झाली आहे व अशा प्रकारे सर्व करण्यासाठी तयार आहेत आपले व्हेज मोमोज। तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।